अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये भाजप शिवसेना युतीला शह देत मैथिली तांबे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या। संगमनेरच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर मैथिली तांबे यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आणि त्यांच्यासोबत सासू दुर्गा तांबे देखील मोहिमेत सहभागी झाल्या। संगमनेर शहराला राज्यातील आदर्श शहर बनवण्याचा संकल्प केला असल्याचं तांबे सासू सुनेनं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं। भावना आनंदाची की आम्हाला संगमनेरकरांची सेवा करायची संधी मिळतेय आणि कालच्या निकालामध्ये संगमनेरकर आमच्या सोबत आहे ही आम्हाला खूप चांगलं वाटलं की आम्हाला दिसलं की हे आमचा निकाल खूप चांगल्या पद्धतीने निघाला। आणि तसं आमचे थोरात साहेब डॉक्टर सुधीर तांबे दुर्गाताई तांबेंचं ते दादा म्हणतात की आराम नाही करायचं, लगेच कामाला लागायचं, म्हणजे थकवा जाणवत नाही। तसं घर रोज स्वच्छ ठेवावं लागतं, जाळे जळमट काढावे लागतात, तसंच गाव सुद्धा रोजचं स्वच्छ ठेवावं लागतं। प्रत्येक ठिकाणची धूळ खरणं आहे, कचरा उचलणं आहे आणि नागरिकांना सुद्धा एक चांगली शिस्त लावणं आहे। हे काम निश्चितपणे डॉक्टर मैथिली तांबे हे आता नव्या नगराध्यक्ष म्हणून निश्चितपणे करतील। त्यांनाही कुठल्या कामाची लाज वाटत नाही। त्यांना घरातला इमर्जन्सी झाडणं असो, पुसणं असो, जे असेल ते काम करण्याची अगदी तिची तयारी असते नेहमी, आणि म्हणून ती सुद्धा आणि सगळ्या नगरसेविका नगरसेवक बंधू या ठिकाणी हे गाव अधिक पुढच्या याच्या टप्प्यामध्ये नेतील। आणि भारतामधलं जशी काही गावं आहेत, इंदोर आहे, इतर गावं आहेत, त्याप्रमाणे खूप सुंदर गाव, खूप स्वच्छ गाव, हरित गाव करण्याचा हे सर्वजण प्रयत्न करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।